अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला। जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचं सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य केलं, साथ दिली, मदत केली, त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या 6-7 करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो तुमचं सुद्धा। विशेष करून शेवटी काही हो, पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली। खूप प्रतीक्षा होती, अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलंय। म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या 3ही JRचं, समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो। सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं, मी फक्त नाममात्र आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय, पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायचे पण नाही। ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅजेटियर लागू करायचं, त्याचा GR निघणं खूप आवश्यक होतं। जो 1881 पासून काढला नाही, एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती। 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून, मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती। साधी ओळ लिहून एक, फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा। एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही। कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो। हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो। माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी, बाकीच्यांचं मग आता काय करायचं, काहीतरी म्हणायचं। हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत आणि ही आजची घटना नाही, अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे। माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं। मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या। आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं। मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा। कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही, हे खूप टोळ्या उठणार आहेत। आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं। मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून।
ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7/12वरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत. आणि बाबा मी का वाटोळ करीन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळ करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी, नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं? बोलला काय नाही बोलला काय उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या मयातली दुरी निर्माण करून तोडायची एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं, पोरा बाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हा विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काही नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करील तुमचं. याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाये, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले आहेत. सरकार कोणचं असू द्या, हे त्या सरकारकडून बोलते. ठीक आहे, काही देणे घेणे त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती, कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीस मधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश आहे. आणि ते ढळू देऊ नका, कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळ मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असेल, मला लगेच सुधारित GR पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो, तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते बनवू द्या आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागेल, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण यांना उत्तर देत नव्हतं, आता यांना द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी?
आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळले. आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागली. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅझेटियरसाठी GR काढलाय, मसुदा नाही. तो नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाहीये. आले घेऊन पळाले. GRच पाहिजे जागेवरून, तिन्ही काढले. केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीत सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता व्हॅलिडिटी द्यायच्या सांगितल्यात. किती कल्याण व्हायला समाजाचं, प्रमाणपत्र द्यायचे सांगितलेत. केसेस माग घ्यायला सांगितल्यात. 8-15 दिवसात, महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे. एक ठेवत नाहीत. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत. सगळे कामं मी करून घेतोय. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयम आणि शांत राहा आणि विश्वास ठेवत जा. मला माहितीये जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांनी आता वाटोळच केलंय. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्षात, 45 वर्षात मी तरी दिलं. मग तुम्ही विश्वास ठेवतच नाहीयेत. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण माझं एक म्हणणं आहे, सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय. जाणारे लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे. आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्यानी कसं जातंय. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचा आहे, पण ह्यावेळी GR आहेत, एवढं लक्षात ठेवा. GR आहेत. आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जळणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं, विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल GR काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते आणि त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते.